हॅलो गाईज. आज आपण बनवणार आहोत मिक्स व्हेज कटलेट्स. या डाएट फ्रेंडली रेसिपीसाठी काय काय लागतं ते बघूयात. या ठिकाणी 2 वाट्या उकडलेला बटाटा मी घेतलेला आहे, 1 वाटी सिमला मिरची, 1 वाटी पत्ताकोबी, 1 वाटी गाजर आणि 1 वाटी बीटरूट असं घेतलेलं आहे. या सगळ्या भाज्या एका परातीत मी एकत्र करत आहे. भाज्यांचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो. यामध्ये आपण पावभाजी मसाला वापरणार आहोत. जवळपास 3 ते 4 चमचे पावभाजी मसाला मी या ठिकाणी वापरलेला आहे. पावभाजी मसाल्याचा स्वाद याच्यात खूपच छान लागतो. 1 मोठा चमचा हळद आपण या ठिकाणी वापरणार आहोत. हे कटलेट्स खूप भारी होतात, नक्की करून बघा. यामध्ये 1 वाटी रवा आपण वापरणार आहोत. बारीक रवा मी घेतलेला आहे. बाइंडिंग करण्यासाठी रवा खूप छान मदत करतो. दीड चमचा मीठ मी या ठिकाणी वापरत आहे. हे सगळं मिश्रण आता आपण एकजीव करून घ्यायचं आहे. आपण ज्या पद्धतीने कणिक मळतो त्या पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यावं लागणार आहे. छानपैकी सगळ्या भाज्या कालवून एकजीव करून घ्यायच्यात आपल्याला. आपलं हे मिश्रण तयार आहे. आता मी इथे तेल घेतलंय, बारीक रवा घेतलाय. आता याचे आपण कटलेट्स करणार आहोत. हातावरती तेल लावून आपण तयार केलेलं मिश्रण घ्यायचं आहे आणि या पद्धतीने गोल करून प्रेस करायचं आहे. आपलं कटलेट आता रव्यामध्ये घोळवायचं आहे. या ठिकाणी बारीक रव्याच्या जागेवर आपण ब्रेड क्रम्बसुद्धा यूज करू शकतो. अशाच पद्धतीने इतर कटलेटसुद्धा आपल्याला तयार करायचे आहेत. हे कटलेट्स तुम्हाला कसे वाटतात ते नक्की कळवा आणि काही आवडलं, काही वेगळं करून बघितलं तर तेही नक्की कळवा. अशा पद्धतीने मी सगळे कटलेट्स तयार करून घेतलेत आणि तवा तापायला ठेवलाय. याच्यावरती 2 ते 3 चमचे तेल मी वापरत आहे. अगदी कमीत कमी तेलात जास्तीत जास्त भाज्या वापरून चवीला अगदी छान अशी ही रेसिपी आपण तयार करत आहोत. तुम्ही केलीत तर तुम्हाला नक्की आवडेल, मला खात्री आहे. नक्की करा आणि आवडली की मला नक्की कळवा. गॅस मी लहान केला आहे. तवा छान तापला आहे. गॅस लहान करून थोडा वेळ केलं की मग कुरकुरीतपणा येतो. दोन ते 3 चमचे वरून सुद्धा आपण तेल सोडणार आहोत कटलेट्सच्या. आता आपण हे झाकून ठेवणार आहोत. 2 ते 3 मिनिटांमध्ये आपले कटलेट्स तयार होतात.
आता आपण गॅसची फ्लेम मोठी केलेली आहे. सगळे कटलेट्स आपण या पद्धतीने पलटून घेणार आहोत. अशाच पद्धतीने दुसरी बाजू सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायची आहे. आणि हे आपले मिक्स व्हेज कटलेट्स रेडी आहेत. हे कटलेट्स आपण सॉससोबत सर्व करू शकतो. खूप छान लागतात चवीला. गरमागरम तर खूपच छान लागतात. यामध्ये मटाराचे दाणे पण छान लागतात. आणि काय तुम्हाला ॲड करायचं आहे ते तुम्ही आवडीने ॲड करू शकता. नक्की करा.